नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. तर मी आता कामावर आलेली आहे. आजकाल तुम्हाला घरातले व्लॉग दाखवण्यासाठी मी कामावरचा व्हिडिओ थोडा मध्ये स्किप करत आहे. तर पहिल्या कामावर पोचली. मी इकडे बनवली कोबी आणि मटारची अशी सुकी भाजी. खूप मस्त लागते. आता मटार पण मार्केटमध्ये मस्त फ्रेश यायला लागले. कोबी मटारची भाजी, त्यानंतर बनवलेल्या आहेत चपात्या. तर 7 चपात्या बनवल्या होत्या. कोबी मटारची भाजी बनवली होती. त्यानंतर मस्त महाराष्ट्रीयन स्टाईलचं हे तडकेवाले वरण बनवलेलं, म्हणजेच फोडणीचं वरण, फोडणीची आमटी असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर आज आपल्याकडे इलेक्शन आहे, मतदान आहे. तर आज मी मतदान करायला जाणार आहे. तर तेच व्हिडिओतनं तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर मतदान करून आले आणि त्यानंतर घरात खूप मोठा गोंधळ झाला. तर तो गोंधळ काय झाला आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. तर वरण, भात, भाजी, पोळी पूर्ण स्वयंपाक केला. त्यानंतर हे बटाटेसुद्धा उकडून ठेवले. त्यानंतर तुम्ही बघू शकता मी चपात्या काढून झाकून ठेवल्या. वरण भात भाजीसुद्धा मी एका छोट्या डब्यात ट्रान्सफर केली. आता मी डाळ ट्रान्सफर करते. एवढे भांडे माझे घासून झालेले आहेत. आता ही कढई रिकामी करणार वरणाची आणि मग ती पण मी घासून घेणार. तर आता भांडे घासून झालेत. आता हे पुसून जागेवर ठेवते आणि मग तुम्हाला भेटते. चला मग फॅमिली. फायनली माझं सगळं काम झालं आहे. गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे. दुसऱ्या कामावर निघाली आहे. भांडी सगळी घासून पुसून ठेवली आहे. जेवण झाकून ठेवलं आहे आणि आता मी चालले दुसऱ्या कामावर. चला मग तुम्हाला दाखवते आज दुसऱ्या कामावर काय बनवते. तर मतदान असल्यामुळे आज सर्वांना सुट्टी आहे, पण आम्हाला सुट्टी नाही आहे. आणि तसंही मी कामावरनं घरी गेल्यावर मतदान करू शकते, त्यामुळे मी सुट्टी वगैरे घेतली नाही. पण इकडच्या मॅडमना आज सुट्टी होती, सरांना पण सुट्टी होती. त्यामुळे मटारच्या पुऱ्या केल्या मी. त्या पण न तळता मटारच्या पुऱ्या कशा केल्या ह्यासाठी ह्याची फुल रेसिपी मी चॅनलवर लवकरच टाकेल. तर या आप्पे पात्रामध्ये मी ह्या मटारची कचोरी म्हणू शकता किंवा पुऱ्या म्हणू शकता. मैदा न वापरता राजगिऱ्याच्या पिठामध्ये ह्या मटारच्या मी कचोरी बनवलेली आहे. खूपच टेस्टी होते ही मटारची कचोरी, ते पण राजगिऱ्याच्या पिठात. एकदम हेल्दी आणि टेस्टी असं कचोरी बनवली आणि मी चालली आहे घरी. लंचसाठी फक्त वरण भातच बनवला होता. वरण भात बनवून मी निघाली आणि नाश्त्यासाठी मी ही मटारची कचोरी बनवली. चला मग आता मी निघाली घरी. लिफ्टसाठी थांबली. लिफ्टमध्ये एंट्री केली आणि लिफ्टमधनंच तुम्हाला कामावर बाय बाय केलं आणि घरी पोचली. घरी येईपर्यंत मिस्टरांनी मेथी आणि कोथिंबीर साफ करून ठेवली होती, जी मी काल मार्केटमधनं घेऊन आलेली. रात्री मला मेथी आणि कोथिंबीर साफ करायला मिळाली नाही, तर मी येईपर्यंत मिस्टरांनी मेथी कोथिंबीर साफ करून ठेवली. तर कोथिंबीर अशी ठेवली की 7 दिवस टिकते. त्यासाठी एक कॉटनचा कपडा घेतला, त्यामध्ये कोथिंबीर गुंडाळली आणि ती अशी जाळीमध्ये ठेवली. आणि मिरच्या पण मी देठं काढून ठेवत असते जाळीच्या पिशवीमध्ये. तर मिक्सर जारमध्ये 10-12 मिरच्या घेतल्या, त्या टाकल्या मला बारीक करण्यासाठी, कारण मी मेथीची भाजी करणार आहे. आणि कांदा चिरायला घेतला. तेवढ्यात माझा लाडोबा आला. म्हणजे त्याला जर काय पाहिजे असेल ना तर असा मस्का पॉलिशी करत असतो. लाडोबा जवळ आला, थोड्याशा गप्पा मारल्या. त्याला म्हटलं तू जा इकडून, मला कामं करू दे, मला अजून वोटिंग करायला जायचं आहे. तर त्याला खाऊ पाहिजे होता. तर खाऊ म्हणजे माझ्या मुलांना बाहेरचं असं आणून खायची काहीच सवय नाही आहे. घरामध्येच मी खायला काय काय बनवत असते. तर तो मला बोलत होता की मला शंकरपाळ्या मी खातोय, तर मला तू चहा किंवा दूध दे, त्याच्यात मी शंकरपाळ्या टाकून खाणार. तर मी म्हटलं थांब जरा, मी भाजी टाकते आणि मग तुला दूध दे. त्याला माझं अंग गरम वाटलं, तर मी म्हटलं असेल थोडासा ताप, कारण कामाच्या गडबडीत एवढं समजत नाही. कढई ठेवली गॅसवर, तेल टाकलं आणि एका बाजूला मेथीच्या भाजीची तयारी करायला घेतली. दुसऱ्या बाजूला तांदळाचं पीठ काढलं भाकरी करण्यासाठी. कढईतलं तेल तापल्यानंतर त्यात कांदा टाकला आणि कांदा मस्त परतायला घेतला. दुसऱ्या गॅसवर पाणी तापायला ठेवलं तांदळाच्या भाकरीचं पीठ मळण्यासाठी. तर कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्यात हळद मीठ टाकलं. तांदळाच्या पिठामध्ये पण मीठ टाकलं आणि हे गरम पाणी टाकलं आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं. पाणी गरम असल्यामुळे चमच्यानीच सगळं पाणी मिक्स करून घेतलं आणि हे पीठ बाजूला ठेवलं. म्हणजे मी भाजी फोडणी टाकेपर्यंत ते पीठ मस्तपैकी गरम पाण्यात मुरेल. तर कांदा फ्राय झाला, हळद मीठ टाकलं. त्यानंतर हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला. त्यानंतर ह्याच्या मिरची आणि लसूणचा ठेसा वाटला होता तो टाकला. व्यवस्थित मिक्स केलं. त्यानंतर मेथी टाकली, मसूरची डाळ टाकली आणि मस्त अशी आपली भाजी ही शिजायला ठेवली. तर अशाच पद्धतीने आमच्या घरात मेथीची भाजी आवडते. गेल्या 4 दिवसापूर्वी मी मलाई मेथी केलेली मटार टाकून, ती कोणालाच आवडली नाही. का माहिती का? असं साधं सिंपल गावरान जेवण आमच्या घरात आवडतं. तर मलाई मेथी जी बनवलेली मी मस्त मटार टाकून, ती फक्त मुलाला आवडली.
मिस्टर म्हणाले, बाई तू नेहमी आपल्या घरची जशी पद्धतीने करते ना तशीच मेथीची भाजी बनव. मेथीची भाजी एका गॅसवर ठेवली आणि दुसऱ्या गॅसवर बघू शकता तवा ठेवून मी पटापट अशा तांदळाच्या भाकरी करायला घेतल्या. अशा मोठ्या मोठ्या भाकरी मी घरी करते. एक भाकरी खाल्ली की पोट भरलं पाहिजे, म्हणजे पटापट पण होतं आणि मोठ्या मोठ्या भाकरी असल्या की एका भाकरीमध्ये पोट भरून जातं, म्हणजे जास्त वेळ नाही लागत. तर माझा तुम्ही स्पीड बघू शकता भाकरीचा. पटापट पटापट मी भाकरी करत होती. चौघांमध्ये 6 भाकरी केल्या. एक्स्ट्रा केल्या 2 भाकरी, कारण मिस्टरांना डब्बा द्यायचा होता आज आणि 1 भाकरी डब्यात देणं बरोबर नाही, म्हणून मी त्यांच्या डब्यामध्ये 2 भाकरी भरल्या. डब्बा का द्यायला लागणार ह्याचं कारण तुम्हाला सांगते. ते सेकंड शिफ्टला रोज जेवूनच जातात, पण आज मी त्यांना डब्बा देणार आहे, कारण ते 1 तास लवकर ऑफिसला जाणार आहे. कारण फर्स्ट शिफ्टला जो माणूस गेलेला आहे ड्युटीवर, त्याला मतदान करायला जाण्यासाठी यांना 1 तास लवकर जायचं आहे. त्यासाठी यांची कंपनीची गाडी 1 तास लवकर येणार होती, कारण त्याला पण मत द्यायला वेळ मिळावा. माझे मिस्टर सकाळीच मतदान करून आलेले. मी मात्र स्वयंपाक करून त्यांना टिफिन दिल्यानंतर घरातली कामं आवरून मतदान करायला जाणार आहे. तो पण व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे. तुम्हाला दाखवणार आहे मी मतदान करायला कुठे गेली, की कधी गेली आणि किती वेळ लागला. अगदी 10 मिनिटात माझं मतदान झालं, कारण मी गेली तेव्हा अजिबात गर्दी नव्हती. तर अशा पटापट पटापट भाकरी करून घेतल्या. एका बाजूला माझी मस्त मेथीची भाजी झाली. तर खूपच सॉफ्ट मऊ अशा या टम्म फुगलेल्या मी तांदळाच्या भाकरी केल्या आणि मेथीच्या भाजीबरोबर तांदळाच्या भाकरी किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरी खूप छान लागतात. आज माझ्या मुलीला खायच्या होत्या तांदळाच्या भाकरी. काल मुलाच्या पसंतीची पावभाजी बनवलेली, तर म्हटलं आज मुलीच्या पसंतीच्या तांदळाच्या भाकरी बनवूया, म्हणून तांदळाच्या भाकरी बनवल्या. आणि माझी पसंत काय, मला सगळंच आवडतं. आपण एखादी मुलगी जेव्हा आई होते ना, जेव्हा लग्न करून येते, बायको बनते, आई बनते, तेव्हा तिची पसंत अशी काहीच राहत नाही. तिच्या नवऱ्याची पसंती तिची पसंत होते, तिच्या मुलांची पसंती तिची पसंत होते. मी सगळ्या भाज्या खाते, सगळ्या गोष्टी खाते, सगळ्यांना जे आवडतं ते बनवते. असं नाही आहे की माझ्या घरातले माझ्या पसंतीची काळजी घेत नाही. मला जे आवडतं ते सुद्धा माझ्यासाठी ते घेऊन येतात. तर अशा प्रकारे बघू शकता मस्त टम्म फुगलेल्या भाकरी मी बनवलेल्या आहेत. मी बाहेर गेली की मला भेळ पाणीपुरी आवडते. मिस्टर आवर्जून मला बोलतात भेळ पाणीपुरी खा. इवन मुलांना पण माहिती आहे की मम्मीला काय आवडतं. मुलंसुद्धा माझ्यासाठी काही ना काही मला जे आवडतं ते घेऊन येतात. म्हणजे आमच्या घरात एकंदरीत आम्ही सगळे एकमेकांच्या आवडीची पसंतीची काळजी घेतो आणि त्यामुळेच अशाच प्रकारे ही फॅमिली म्हणजे कुटुंब एकत्र राहते. जेव्हा आपण एकमेकांची काळजी घेतो, एकमेकांची आवड-निवड जपतो, तेव्हा आपल्या घरामध्ये कधीच वाद होत नाही. स्वयंपाक झाला आणि तुम्ही बघू शकता किती स्वच्छ असा मी गॅस शेगडी घासायला घेतली. तेवढ्यात मिस्टर बाहेर पडले. त्यांना बाय करायला आली मी. मला अशी सवयच आहे, मुलगा असो, मिस्टर असो, मुलगी असो, कोणीही बाहेर जायला निघालं की मी गॅलरीत जाऊन त्यांना बाय करते आणि मग मी पुन्हा आली आणि किचन वगैरे सगळं स्वच्छ केलं आणि एवढं स्वच्छ सगळं घासलेलं किचन संध्याकाळी पुन्हा सगळा राडा झाला. तो काय झाला ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. मस्त सगळं किचन वगैरे आवरून स्वयंपाक करून मी निघाली मतदान करायला. तर तुम्ही बघू शकता मस्त असं शर्ट घातलेलं आहे फॉर्मल आणि पॅन्ट घातली आहे फॉर्मल आणि मी निघाली मतदान करायला. हातात वोटिंग कार्ड आहे आणि पावती आहे आणि मी चालली आहे मतदान करायला. मला वाटलेलं आता किती गर्दी भेटेल, माझं लवकर होतं का नाही मतदान, कारण मला भूक लागली होती. पण मग जेवल्यानंतर परत जायला ना, मग मला जेवल्यावर कुठे जायची इच्छा होत नाही. असं वाटतं की जेवल्यावर जरा आराम करावा, म्हणून मी काहीच न खाताच मतदान करायला गेलेली आणि भूक तर खूप लागली होती. त्यातल्या त्यात तांदळाची भाकरी आणि मेथीची भाजी माझं फेवरेट जेवण होतं. तर मग मी म्हटलं पटकन मत देऊन येऊया. तर मी मतदान करायला चालले. तर आमच्या घराजवळच मतदानाचं होतं. हे शिवाजी टेक्निकल स्कूल आहे घाटकोपरमध्ये, तिथेच माझं मतदानाचं होतं. मी तिथे जाऊन मतदान केलं. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये फोन अलाउड नाही आहे, तर गेटकडेच मी फोन स्विच ऑफ केला आणि मग मी आतमध्ये मतदान करून आली. तर बघू शकता मी मतदान केलं. तुम्ही केलं का? नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण सर्वांनी मतदान केलं पाहिजे, हा आपला अधिकार पण आहे आणि कर्तव्य पण आहे. तर मतदान केल्यानंतर आज गुरुवार होता. म्हटलं चला स्वामींचं दर्शन घेते. पोटात पडले खरं तर कावळे ओरडत होते, पण मी म्हटलं मतदान केलं आहे, आज सुट्टीचा दिवस आहे, गुरुवार आहे, तर स्वामींचं दर्शन घेतलंच पाहिजे. तर तुम्ही पण पटापट स्वामींचं दर्शन घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा. तर खूप छान असं स्वामींचं दर्शन झालं. आज मतदान असल्यामुळे सर्वांना म्हणजे बहुतेकांना सुट्ट्या होत्या, लोक घरात होते. मतदान झाल्यानंतर माझ्यासारखे बहुतेक लोक स्वामींच्या दर्शनाला आले होते. त्यामुळे आज आणि कसा गुरुवार पण होता,
त्यामुळे आज मस्तपैकी मठामध्ये गर्दी होती. तरीही मस्त असं छानपैकी स्वामींचं दर्शन झालं. ह्या मठामध्ये कधीच असं घाईगडबड म्हणजे होते अशी गर्दीच्या वेळेला, पण व्यवस्थित दर्शन घेता येतं. तर स्वामींचं दर्शन घेतल्यावर खूप छान समाधान वाटलं, खूप छान वाटलं. त्यानंतर मग मी घरी चालली आहे. तर स्वामींचं दर्शन घेऊन मी आता घरी चाललेली आहे. घरी गेल्यावर पहिले जेवायला बसणार आहे, कारण मला खूप भूक लागलेली. पण स्वामींचं दर्शन घेतल्यामुळे खूप समाधान वाटलं. घरी आली, मुलीने लगेच ताट वाढून दिलं, भाकरी, भाजी आणि वरण. तर मी पटकन जेवून घेतलं. तर तुम्ही बघू शकता 12 वाजलेत आणि मी जेवायला बसली आहे. कारण तांदळाची भाकरी, मस्त मऊ अशी तांदळाची भाकरी, मेथीची भाजी होती. 12 वाजता मी जेवण केलं, टी व्ही बघत बघत मस्त. त्यानंतर एक व्हिडिओची एडिटिंग केली आणि संध्याकाळी कुकर लावला. कारण संध्याकाळी दाल फ्राय बनवायची होती. तर कुकर लावला, डाळीला फोडणी दिली. मुलगा आल्या आल्या बोलला, भूक लागली आहे, भूक लागली आहे. तर असं हे डाळ फ्राय केलं. पण काय झालं, सगळी डाळ आहे ना, म्हणजे सगळं डाळीचं पाणी असं पूर्ण गॅसवर पसरलं, गॅसच्या टाईल्सवर पसरलं. आणि बघू शकता तुम्ही, एवढे भांड्याचा ढीग पडला होता आणि पूर्ण गॅस वगैरे खराब झाला होता. त्यातल्या त्यात संध्याकाळी मी चहा बनवलेला, तो चहासुद्धा उतू गेला होता. मी दुपारीच एवढं मस्त गॅस वगैरे घासला होता आणि सगळा गॅस खराब झालेला. सगळं डाळीचं एक्स्ट्रा पाणी सगळं टाईल्सवर उडालं होतं. तर म्हटलं चला पटापट आवरून घेऊया, कारण की हे जर डाळीचं पाणी जास्त वाळलं की मग ते भांड्यांवर म्हणा, गॅसवर, सगळ्यावर डाग पडतील. म्हणून मी माझा स्पीड वाढवला. माझा स्पीड म्हणजे माझा व्हिडिओचा स्पीड. आणि ह्या व्हिडिओच्या स्पीडने पटापट पटापट कामं करायला घेतली. तर मित्रांनो, हा पूर्ण दिवसाचा व्हिडिओ म्हणजे एकंदरीत 8-10 तासाचा व्हिडिओ तुम्हाला 10-20 मिनटामध्ये दाखवणं शक्य नसतं. त्यामुळे मध्ये मध्ये व्हिडिओ स्किप करते, एडिट करते, व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. कारण तुमचंच असं म्हणणं होतं की रीमा, तू घरचे व्हिडिओ दाखवत जा. आता मला खूप कमेंट येत आहेत, ताई तुझा होम टूर दाखव, तुझा घर कसं आहे ते दाखव, होम टूर दाखव. तर तो पण व्हिडिओ मी लवकरच बनवेल आणि तुमच्याबरोबर शेअर करेल. मला पण तुम्हाला माझं घर दाखवायचं आहे, पण त्यासाठी माझ्यासोबत म्हणजे कोणतरी पाहिजे व्हिडिओ शूट करण्यासाठी. आणि मुलगा पण जातो कॉलेजला, मुलगी पण जाते. घरात मिस्टरांची पण शिफ्ट वाईज ड्युटी असते. तर प्रत्येक वेळेला ट्रायपॉड लावून मला तुम्हाला घरातला प्रत्येक ठिकाण दाखवता येणार नाही. कारण जर मी तुम्हाला होम टूर दाखवणार आहे, ते स्टार्ट टू एंड सगळंच दाखवणार आहे. तर त्यामुळे एक मुलाला सुट्टी असेल त्या दिवशी मी हा व्हिडिओ शूट करेल आणि तुम्हाला होम टूर नक्की दाखवेल. तर बघू शकता किती मस्त आपला असा दाल फ्राय तयार आहे. लाल मिरची, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरीची फोडणी देऊन, कांदा, टोमॅटो टाकून हा दाल फ्राय बनवलेला आहे. माझे भांडे घासून झाले, ते पटापट पटापट मी धुवून घेते. आणि माझं कसं आहे ना, भांडे घासून धुवून झाले ना की मी लगेच जागेवर ठेवून देते, नाहीतर मग ते जाळीमध्ये भांडे तसेच पडून राहतात. तर एका बाजूला माझा स्वयंपाक होत होता, कारण मुलाला पण भूक लागलेली. जर मी गॅस साफ करत बसली असती, सगळं डाळ उडलेली ती, तर मग त्याला जेवायला उशीर झाला असता. म्हणून मग मी काय केलं, एका बाजूला स्वयंपाक करायला घेतला आणि एका बाजूला भांडी घासायला घेतली. अर्धी भांडी घासून झाली, ती जागेवर ठेवली. त्यानंतर हे जर्मनची भांडी वगैरे घासून घेतली. कारण स्टीलची भांडी मी जेलनी घासते, जे मी लूजमध्ये जेल आणते त्या जेलनी घासते, आणि जर्मनची भांडी मी काळ्या साबणाने घासते. म्हणून मी आधी सगळी स्टीलची भांडी स्वच्छ घासून घेते, त्यानंतर जर्मनची भांडी घासते. कारण जर्मनची भांडी घासायला थोडासा वेळ लागतो, ते स्वच्छ चमकल्याशिवाय मला समाधान होत नाही. तर अशा प्रकारे अर्ध्याच्या वर भांडी घासून झाली. आणि हे दुधाचं भांडं मी घासते, कारण मला दूध पण तापवायचं आहे. नेमकं दुधाचं पॅकेट आणलं आणि त्याच्यावर सुद्धा सगळी डाळ उडलेली आहे. ते पॅकेट धुवून घेतलं आणि मग मी त्यानंतर दूध वगैरे तापून घेतलं. भात केला. तर त्यासाठीच हा कुकर घासते मी. पूर्ण घाण झाला होता, कारण डाळ पूर्ण बाहेर आली होती कुकरच्या, आणि त्यामुळे टाईल्स वगैरे सगळ्यावर पसरली होती. दूध तापल्यानंतर त्या गॅसवर मी भाताचा कुकर ठेवला. भात झाल्याच्यानंतर पहिले मुलांना जेवायला वाढलं. त्यानंतर मग मी ही गॅसची शेगडी, टाईल्स सगळ्या घासून घेतल्या. गॅसच्या शेगडीवरचं तर सहजासहजी निघालं, पण टाईल्सवरचं ना खूप वाळलं होतं ते डाळ, आणि त्यामुळे त्याला खूप असं मेहनत लागली घासायला. पण मी हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केला आहे आणि ते पूर्ण निघत नाही तोपर्यंत मला पण काही चैन पडणार नव्हतं. म्हणून मी पूर्ण टाईल्सच घासून घेतल्या, जिथपर्यंत हात जातो तिथपर्यंत. तुम्हाला तर माहिती आहे माझं रोजचं संध्याकाळचं हे काम आहे. दिवसातनं 1-2 वेळा तरी माझं हा किचन वगैरे घासणं वगैरे निघतं. कारण की कसं आहे, आपण तिथे स्वयंपाक बनवतो, खाण्यापिण्याचं
खाण्यापिण्याच्या वस्तू बनवतो तर ती जागा स्वच्छ पाहिजे. मला बहुतेक ताईंचे कमेंट येत होते की असं पाणी टाकून गॅसची शेगडी नको धुवत जाऊ, गॅसची शेगडी खराब होते. आणि एकदम बरोबर बोलल्या ताई तुम्ही. तर मी आधीच्या घरी राहत होती ना, ती शेगडी माझी अशीच खराब झाली आणि आता ही बघू शकता तुम्ही, ही दुसरी शेगडी आहे. तर माझे मोस्टली बर्नल आणि त्याच्या खालचे जे पाईप असतात ना ते खराब होतात. पण मी आता काय ठरवलं आहे की गॅस आणि शेगडी घासून झाली ना की त्याच्यानंतर ना मी कोरड्या कपड्याने ते सगळं व्यवस्थित पुसून म्हणजे कोरडं करून घेते, जेणेकरून त्याच्यावर ओलावा राहणार नाही आणि ते गंजून खराब होणार नाही. पण घासण्याशिवाय ना मला ते नुसतं ओल्या कपड्याने पुसलं ना की मला असं वाटत नाही की ते व्यवस्थित स्वच्छ झालं आहे. गॅस शेगडी आणि टाईल्सचं मी व्यवस्थित घासून धुवून घेतल्या. पण हे जे गॅसच्या वरचं जे स्टँड आहे ना, हे अशा स्टँडची गॅसची शेगडी तुम्ही कधीच घेऊ नका. हे स्टीलचं स्टँड आहे त्याच्यावर. मला असं वाटलेलं की स्टीलचं स्टँड आहे, चला बरं आहे, लोखंडाचं गंजतं घासायला त्रास होतो. पण हे स्टीलचं घासायला सगळ्यात जास्त त्रास होतो, कारण त्याची प्लेट वेगळी नाही आहे. प्लेट त्या स्टँडला अटॅच असल्यामुळे आतमध्ये हात जात नाही आणि त्या ह्याच्या खाली मला घासता येत नाही व्यवस्थित आणि त्यामुळे ना मध्ये मध्ये असं काळं झालेलं आहे. मी खूप प्रयत्न करते तारेनी वगैरे घासायचं, पण ते त्याचे जे स्टीलचे स्टँड आहेत ना ते काही स्वच्छ निघत नाही. तर कसं बसं मी ते सगळं डाळीचं सगळं खरगटं काढलं, व्यवस्थित सगळं घासून घेतलं आणि त्यानंतर किचन वगैरे सगळं क्लीन केलं आणि शेवटी फायनली मी 11 वाजता जेवायला बसली. मिस्टर सेकंड शिफ्ट करून आलेले आणि मग त्यानंतरनं त्यांना पण ताट वाढलं, ते पण जेवले. आम्हाला 11:30 वाजले जेवायला. दूध वगैरे थंड झालं होतं, दूध फ्रीजमध्ये ठेवलं, जेवण वाढून घेतलं. पण हे सगळं जेवायच्या आधी म्हटलं की लादी पण पुसून घेते. तर फिनेल टाकलं मस्त बादलीत आणि पटापटा फास्ट फॉरवर्ड व्हिडिओ करून लादी पुसून घेतली. व्हिडिओ फक्त फास्ट फॉरवर्ड केला आहे, काम मात्र मी तसंच केलेलं आहे जसं मी नेहमी करते. तर अशा प्रकारे मस्त मी लादी पुसून घेतली. मुलांचं जेवण झालेलं त्यामुळे त्यांना मस्ती सुचत होती, मला सारखे डिस्टर्ब करत होते. पण एक धपाटा दोघांना एक एक दिला आणि मी आपली कामं संपवली. तर लादी वगैरे पुसून मस्त साबणाने हात धुवून घेतले. मुलांचे जे 2 ताटं होते ते पण घासून घेतले. मुलगी बोलली, मम्मी मी घासते, तू पण जेवून घे, तुझं पण ताट घासते. पण म्हटलं आता जाऊ दे, मी करतेच आहे ना, हातासरशी होऊन जाईल. कारण मुलीने दुपारी खूप सारे भांडे घासले होते, मुलाने झाडून वगैरे काढलं होतं. तर म्हटलं चला बाकीचं काम मी करते. फायनली सगळं किचन साफ झालं, लादी पुसून झाली, सगळं स्वच्छ झालं. त्यानंतर ना शांतपणे मी जेवण केलं. तुम्ही जेवले का? कमेंट करून सांगा. आजचा होता हा असा व्हिडिओ. कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंट करा. तुम्हाला असे भाजी व्हिडिओ बघायला आवडतात का? मला नक्की सांगा. तर चला मग, मला खूप भूक लागली आहे, मी जेवून घेते आणि मग आपण भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. बाय बाय, गुड नाईट.